चतुर्थ क्रमांक 30 40+16 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. त्यांच्यासाठी प्रथम क्रमांक 80,000, द्वितीय क्रमांक 50. रेग्युलर संघासाठी मालिका वीसाठी फॅशन प्रो टू व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आणि हे बघा आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे महागुरु महामेरू बाळू पाटील काहीतरी चर्चा करतायत. सुखदेवदादा पाटील या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक, त्यांच्यासोबत कदाचित या क्रीडांगणाबद्दल ते चर्चा करत असतील. कदाचित जे 32 संघ खेळतात त्यांच्याबद्दल ही चर्चा असावी. विनोद काय सांगशील? बाळू आपले ज्येष्ठ समालोचक, ज्यावेळी बाळू पाटील समालोचन करतात त्यावेळी आपण फक्त मॅचेस पाहायचो. नक्कीच भरपूर जुने जाणते समालोचक आहेत. चर्चा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते जाणले जातात आणि थेट तुम्हाला इतिहासामध्ये घेऊन जातात की पूर्वी कसं असायचं, काय असायचं. आणि सुखदेव पाटील यांच्याशी त्यांचे फार जवळचे संबंध आहेत आणि ती चर्चा होते की बाळू आता आपण कशा पद्धतीने पुढच्या 2 दिवसामध्ये या स्पर्धा संपन्न करणार आहोत. आणि बाळूकडे अनेक प्रश्न असतात, तुम्हालाही माहिती आहेत. प्रश्नांचा कोठार आहे बाळू पाटीलकडे. मॅच थोडीशी थांबली. हे कैलास मात्रे आपल्याला बघायला मिळतात, पडलेगावचे उद्योजक, ज्यांच्याकडनं कशी 3 विकेट घेतले पडले संघाच्या गोलंदाजांनी, तर 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि कैलास मात्रे जेव्हा जेव्हा येतात पडले संघावरती नेहमीच ते बक्षिसांचा वर्षाव करतात. क्रिकेटला नेहमीच त्यांचा सपोर्ट असं. मग ती स्पर्धा रायगडमध्ये जरी असेल तरी कैलास मात्रे आवर्जून जातात. त्यानंतर आमचेच काही मान्यवर अजूनही पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती क्रिकेटला एन्जॉय करत असताना आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. भावेशला बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि आमचे पपलू संस्कारला बघू शकता. पडलेगावचे शाखा प्रमुख आपण पाहतोय दिलीप पाटील पडलेगाव यांच्याकडनं दोन्ही संघांना शुभेच्छा. कंबारपाडा आणि पडले. भावेशला आपण पाहिलं आपल्या टीव्ही स्क्रीनवरती थोडंसं लंच करत असताना, कारण त्यांचा डिनर वेळ आपण पाहिलं तर 11:15 आहे. उद्या परत सोमवार आहे. आणि सलामी जोडी आपण पाहतोय ग्रामीणचा चिता मयूर ठाकूर आणि दक्ष मात्रेला तुम्ही पाहता ती सलामीची जोडी. आदर्श 11 पडले. 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची, लक्षात घ्या. आणि यानंतर मॅच असेल दिवा विरुद्ध शिडून ए, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते. नाही, काल बाळू आपण पाहिलं तर विनोद आपले महागुरु बाळू पाटील यांचा काल वाढदिवस सुद्धा होता. तुम्ही शुभेच्छा दिल्या. आणि ॲडव्होकेट विनायक पाटील सांगतात आज आपण बघा सागावचे पेशाने वकील आहेत विनायक पाटील, आणि ते सांगतात की काल बाळू पाटील यांचा वाढदिवस सुद्धा होता. आज आपण पाहिलं तर काटेचे राजदीप चौधरी यांचा वाढदिवस आहे. आणि सोमनाथ भोईर यांना तुम्ही बघू शकाल, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. कैलास पाटील असतील, भावेश असतील, संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उंबारली, 40+ संघ, श्याम भोईर असतील, रवी भोईर असतील. आज रवी भोईर दिसले नाही आहेत आम्हाला, रविवार आहे, थोडंसं शेड्यूल त्यांचं बिझी आहे मला वाटतं रवी भोईर यांचा. सुरुवातीला कॉल केला त्यांनी आम्हाला, बरोबर 6 वाजता रिपोर्टिंग टाईम त्यांनी आम्हाला दिलं. त्यानंतर येतीलच. रवी भोईर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे सुपुत्र लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. प्रेम भोईरचा मी उल्लेख करेल. काल जवळजवळ आपण पाहिलं तर बाळू पाटील यांचा वाढदिवस होता. जवळजवळ 35 केक सुखदेव कापण्यात आले. नक्कीच का 50वा वाढदिवस होता बाळू पाटील यांचा. नाही नक्कीच नाही, हाफ सेंचुरी पूर्ण झाली ना. आता बघायचं या स्पर्धेत अजूनही हाफ सेंचुरी पाहायला मिळाली नाहीये. बघायचं आता वळूया मॅचच्या दिशेने. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज रवी खाडे. पहिलाच बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय दक्ष मात्रेच्या बॅटमधून.
दक्ष मात्रेच्या बॅटमधून. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 9 वरती विनोद पाडे आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 9 धावा धापल करू. नंतर दिवा विरुद्ध शिडून ए मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. इष्टरक्षक आपण मयूर मुठेत इष्टांच्या मागे आणि त्यांनी प्रयत्न केला होता. नक्कीच फलंदाज थोडेसे पुढे आले होते. डान्सिंग डाऊन द विकेट. मात्र डॉट बॉलची ते समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धापल करते आपण पाहतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळायचं होतं. पॉईंटवर क्षेत्ररक्षक वेगाने आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केला होता. मयूर ठाकूरची विकेट कदाचित धोक्यात राहिली असती मात्र ते सुरक्षित आता क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. हा ऍक्शन रिप्ले बघा. डायरेक्ट हिटचा विनोद प्रयत्न केला. ॲक्युरेट फेकी होती मात्र मयूर थोडेसे कॅज्युअल राहिले होते. 10 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा काय टेलिकास्ट आहे. फॅशन प्रो बाईकचा जो आरसा आहे त्या आरशामध्ये आपले मान्यवर दिसत आहेत. 10 धावा धापल करू लागलेत. आणि जी जर्मन क्रिकेट संघ दातिवलीची स्पर्धा झाली ती स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता. आदर्श 11 पडले देसाईच्या मैदानात आणि किंग्स ट्रॉफीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता. 2 ट्रॉफीज आपल्या नावावरती जरूर केल्या आहेत. आणि नाईट स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात नक्की स्वप्नील आवर्जून विचारतात एंट्री खाली आहे का, कारण की मध्ये एक मांगरूलला स्पर्धा आली. हा वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. उत्तर नाहीये मयूर ठाकूरकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. पहिल्या 2 बॉलवरती आपण 2 चौकार पाहिल्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक. पहिल्या 2 बॉलवरतीच 9 धावा आल्या होत्या विनोद. त्यानंतर 3 बॉलमध्ये 1च धाव आली. त्यामुळे 10 वरती आता धावसंख्या थांबलेली आहे. कंबालपाडा विरुद्ध पडली अशी रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू टर्न केलाय. फाईन लेगच्या वरून क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. मयूर ठाकूरच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. कारण की आपण पाहिलं तर थोडंसं वेळच्या बाबतीत या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. 14 धावा खर्च केल्या रवी खाडेने या पहिल्याच ओव्हरमध्ये. आपण पाहतोय 5 ओव्हरची मॅच आहे. पडले विरुद्ध खंबालपाडा यानंतर वीर बजरंग शिडून विरुद्ध गणेश कृपा दिवा. सुयोग पाटील येत आहेत. पुढच्या मॅचमध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे लक्षात घ्या. कारण या स्पर्धेचे नियम कडक आहेत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. काल आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जय जलेश्वर वाडेकर या संघाला बाद करण्यात आलं. तो संघ इथे उपस्थित राहू शकला नाही विनोद. आणि हिरो फॅशन प्रो बाईक तुम्हाला पाहायला मिळते. नरेश ठाकूर उद्योजक बालाजी स्टेटचे सर्वे सर्वा सोनारपाडा यांच्या माध्यमातून ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. जुनडोंबीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशीच बाईक तुम्हाला पाहायला मिळाली होती फॅशन प्रो. आणि ती गोरख मांगरूकरला मिळाली केसर संघाच्या मॅन ऑफ द सिरीज. बाबू भोईर थोडासा राऊंड अप घेत आहेत. हलकसं अपील करण्यात आले. स्वयं आलेत गोलंदाजी करण्यासाठी. डॉट बॉलची ते समाप्ती. रमेश मात्रे सरांना तुम्ही बघतात. मेन पंचाच्या भूमिकेत स्क्वेअरलेगचे पंच रतन मानेरकर SP पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रसाद सहस्रबुद्धे असतील. 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये. काल मनोज पवार सरांना तुम्ही पाहिलं. राजू काटे सरांना पाहिलं. नारिवलीच्या चांगली भूमिका राहिली राजू काटेंची काल. स्वयं खाडे गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळायचं होतं. रनआउटची संधी होती मात्र 1 धाव वेगाने पूर्ण केली. दक्ष मात्रेच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल.
15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना आणि त्याचमुळे अपील केली नाही. विनोद बॅटची हलकीशी एज होती त्यामुळे गोलंदाज स्वयं खाडेंनी अपील केली नाहीये. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी धावांपर्यंत रोखावं लागेल. पंधरा धावा दापोलकर आपण पाहतोय. चला थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे कारण फ्रंट लाईट मध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय. साई शिलाने तुम्ही पाहतायत लॉंग ऑफला. बॅटची एज आणि फलंदाज मयूर ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. काही खेळाडू उशीर आले विनोद त्यामुळे अक्षयला प्रमोट केला आणि त्यानंतर अक्षयने जबरदस्त बॅटिंग करताना 14 चेंडूमध्ये 34 धावांची इनिंग अक्षयने साकारली आणि त्यानंतर त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आझाद क्रीडांगण शिडून या क्रीडांगणामध्ये जी स्पर्धा आपण पाहिली रतन शेठ पाटील स्मृती चषक आणि त्या स्पर्धेत सोनारपाडा संघ स्कायरा 11 या नावाने खेळला आणि तो ती स्पर्धा त्यांनी जिंकली. 32 ग्रामीण संघांमधून 40+ मधून नारिवली संघ चॅम्पियन ठरला. 15 वरती पहिला धक्का लागलाय. पहिले यश मिळाले ते गोलंदाज स्वयंला. लेजंड क्रिकेटर भरत पाटील आले असते त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक सिंगल इथे मिळाली. 16 धावा दापोलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथ असताना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पडले विरुद्ध खंबालपाटाशी रेग्युलरची मॅच आहे. रेग्युलरची मॅच पुन्हा पाहायला मिळणार आहे. दिवा विरुद्ध शिडून. काटेने अडिवली संघाने एक सामना जिंकलाय. रणवीर 11 अडिवली आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांनी आता अक्षयचा जजमेंट कदाचित चुकीचा आहे मात्र दक्ष मात्रेने व्हाईट साठी रिव्ह्यू जरी तुम्हाला घ्यायचा असेल ना लक्षात घ्या प्रत्येक टीमला ही सूचना 15 सेकंदाच्या आत घ्यायचे. डॉट बॉलची समाप्ती. हा ऑप्शन जास्त बाहेर आहे त्यामुळे पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. या अगोदर सरकेज तुमच्याकडे रिव्ह्यू वापर करण्याची संधी होती मात्र कदाचित दक्षने सांगितलं एक्झॅक्ट पंचांना विचारलं की व्हाईट एक्झॅक्टली कुठून आहे. बऱ्याच वेळा फुल व्हाईट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. या गोष्टी सर्व तुम्हाला विचाराव्या लागतात. धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली होती मात्र या षटकात स्वयंने थोडंसं धावांवरती अंकुश लावले. हाही वाईट बॉल आहे. 18 धावा दापोलकर यशला विचारलं मयूरला की रिव्ह्यूचा वापर करायचा आहे का. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक बघा लालचंद श्रीपत पाटील तुम्ही बघू शकाल आणि त्यांच्याच बंधुरांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गौतम श्रीपत पाटील आपल्यामध्ये आज नाही आहेत. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. श्रद्धांजली चषक उंबारली 2025. 2 वाईट आले. 18 धावा दापोलकर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दोन्ही फलंदाज असं वाटवतं एका सेंडला थ्रो फेकी रनआउटची संधी होती मयूरकडे ती मयूरने गमावली. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. यस नो दक्ष वेगाने धावतायत. अक्षयचा कॉल नाहीये. कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे.
20 धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. तथापि टायगर प्रीमियर लीगच्या 20 स्पर्धा कव्हर केली. आमच्यासोबत प्रथमेश ठाकूर, बाळू पाटील होते आणि त्यानंतर त्याच दरम्यान विनोद त्या स्पर्धेमध्ये पडलेगावचे सुनील पाटील यांच्याकडनं तिन्ही समालोचनासाठी गिफ्ट आपल्याला पाहायला मिळाला होळीच्या निमित्ताने. त्यामुळे सुनील पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. साई काय प्रयत्न होते बघा, जबरदस्त प्रयत्न केले होते साई यांनी. चार धावा धावून घेतल्यात. झेल थोडासा कठीण होता, मात्र साई शेलार यांचे काय एफर्ट होते, काय प्रयत्न होते आणि प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच मिळालं असं. मात्र बघायचं दुखापत झाली आहे का, रमेश म्हात्रे सर सुद्धा लगेचच विचारतायत. स्वतःला स्ट्रेच केलं. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीन होती. साई थोडेसे दूरच होते, झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. काय टेलिकास्ट आहे बघा. ओम साई MTC स्पोर्ट्सचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भरपूर कठीण होता झेल, त्यानंतर पाय स्किट झाला साईचा. त्यामुळे जास्त दुखापत नसावी. आज आपण पाहिलं तर एक खेळाडूलाही दुखापत झाली. आपण पाहिलं तर दॉर्ली संघाचा जो खेळाडू आहे त्यालाही थोडीशी दुखापत झाली, मात्र ती दुखापत जास्त नसावी. पंच काही इशारा करतायत. 4 धावा धावून घेतलेत. बॅट हवी आहे का, आज जायचंय मयूर. चला दिवा संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. शिवडून संघाचे संघाने इथे आलेले आहेत. दिवा गणेश कृपा दिवा हे बघा. सुयोग भरत पाटील यांना बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सुशांत सुद्धा तिथे आहेत आणि चॉकलेट बॉय आविष्कार पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय टेलिकास्ट आहे बघा. वीर बजरंग शिवडून संघ पुढच्या मॅचमध्ये रुशालला बघू शकाल. हे असे खेळाडू आहेत. बऱ्याच वेळा आम्ही तर पाहतो जेव्हा जेव्हा हे खेळाडू खेळतात नेहमीच या चेहऱ्यावरती आनंद असतो. हार जीत असतो क्रिकेटमध्ये. हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो, मात्र तुमच्या चेहऱ्यावरती नेहमीच आनंद असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकाल असं नाही आहे. क्रिकेट हे प्रत्येक जण जिंकण्यासाठी येतो. फक्त तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि त्याचवेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता त्याचवेळी तुमच्या हाती एक चांगला रिझल्ट येतो. संदेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. संदेशला तुम्ही बघू शकाल. संदेश शेलार येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकात 24 धावा झाल्यात. 12.00 ची सरासरी मेंटेन ठेवली ती टीम. खंबालपाडा टीमच्या विरोधात खेळत असताना आपण पाहतोय पडले टीमने चांगली बॅटिंग केली. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 24 आल्यात. तिसरं षटकाला आता काही क्षणात सुरुवात होईल. संदेश येत आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसकडे वळणार आहोत. वीर बजरंग शिवडून ए विरुद्ध दिवा गणेश कृपा. आणि काय घडलंय, हलगर्जीपणा दाखवला इथे दक्षने आणि त्याचा विकेट त्याला गमावावी लागले. फलंदाज बाद होईल. 24 वरती दुसरा धक्का आदर्श 11 पडले टीमला. प्रथम आले बॅटिंग करण्यासाठी. 24 वरती दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दक्षला मैदान सोडावं लागतंय. शिडून टीमचे कॅप्टन ऑलरेडी ते आलेले आहेत. दिवा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. या ओव्हर नंतर आपण टॉस करून घेऊया ज्यावेळी ड्रिंक्स ब्रेक होईल. संदेश शेलारला पहिल्या बॉलमध्ये आपण पाहतोय. प्रथम मात्रे आले जातात बॅटिंग करण्यासाठी. लेफ्टी दोन्ही आता डावकर आहेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मात्रे आणि प्रथमला तुम्ही पाहतायत. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते खेळतात. संदेश चांगला गोलंदाज आहे. बघायचं कशा प्रकारे तो कमबॅक करेल का. दक्ष बाद झाल्यानंतर मयूर ठाकूर बाद झाल्यानंतर धावांवरती रोख लागेल का या मॅचमध्ये हे सांगणं थोडंसं कठीण आहे. मात्र बघायचे काल आपण पाहिलं तर सुखदेव पाटील यांच्या मातोश्री सुद्धा उपस्थित होत्या. संगूबाई गोपाल पाटील त्यांच्या उपस्थितीत आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. आमदार साहेबांनी त्यांचाही सत्कार केला.
बॅटची एच आणि फलंदाज प्रथम शून्यावरती बाद. संदेशने घेतली या मॅचची महत्वाची विकेट. प्रथम शून्यावरती बाद. 24 वरती तिसरा धक्का. आदर्श 11 पडलेला. चौदा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर पलटवार चांगला केलाय SSCC खंबाळपाडा टीमने. खंबाळपाडा संघ जेव्हा जेव्हा खेळतो नक्कीच त्रिमूर्ती नगरचा मी उल्लेख करेल. प्रचंड संख्येने साई शेलार यांना ते सपोर्ट करण्यात येत आहेत. आय थिंक मी मगाशी ज्यावेळी जेवण करत होतो बऱ्याच आय थिंक आमचे मित्र संतोष जे त्रिमूर्ती नगर जे त्यांनी विचारलं की उंबारलीचं लोकेशन काय. इतका क्रेज आहे. साई शेलार सर्वांचा आवडता खेळाडू आहे आणि खंबाळपाडा संघाला भरपूर सपोर्ट असतो. पुढे गेले. टॅप केलंय. साई शेलार वेगाने आले. रनआउटची संधी म्हणता येणार नाहीये कारण चेंडूने थोडासा बाउन्स घेतला होता. 1 रन्स मिळणारच होती. 1 धावसंख्या पुढे सरकली ती. 25 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. गणेश कृपा दिवा विरुद्ध वीर बजरंग शिडून. या दोन संघांमध्ये ती मॅच 5 ओव्हरची तुम्हाला पाहायला आणि त्यानंतर मग सेकंड राऊंडला सुरुवात होईल. त्या मॅच नंतर संदेश हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक हेमंत वेगाने आलेत. क्रिकेट असा खेळ आहे तुम्ही थोडासा वेळ घेतला ना तर 2 धावा मिळतातच. मग कोणताही क्षेत्ररक्षक असो 2 धावा सहज वेळ आलेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 27. 3 गडी बाद. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक कपिल पाटील साहेबांची जी स्पर्धा पाहिली तिथेही खंबाळपाडा संघाने जबरदस्त खेळ केला होता. संदेश हा चेंडू पुन्हा मिडविकेटच्या दिशेने खेळत आहेत. पुन्हा हेमंत आहेत. दुसऱ्यांदा बॉल हेमंतकडे आलेत आणि आता हेमंत ठाकूरचं मी कौतुक करेल. काय फिल्डिंग केली बघा. ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकले. धावफलकावर धावा लागल्यात त्या 28. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत दिवा विरुद्ध शिडून या 2 टीममध्ये. कारण ड्रिंक्स ब्रेक होतो त्यावेळी आपल्याकडे थोडासा वेळ असतो त्यामुळे वेळेत आपण त्या टॉसकडे वळूया. 28 धावा झालेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. बॅकफुटला गेले. कव्हरच्या वरून पाठवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. काय फिल्डिंग आहे बघा. सर्वेशचं कौतुक करेल. काय फिल्डिंग केली बघा सर्वेशने. साईने त्याचं कौतुक केलं. 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. पडले संघाची धावसंख्या ती 10.00 सरासरीने 30 धावा. करूया आपण टॉस. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. एका बाजूला शिडून दुसऱ्या बाजूला दिवा. हॅलो तर टॉस आपण करूया. करत ज्या शुभ असते आपण टॉस करूया. उद्योजक आहेत आपण तर पडल्याचे त्यांच्या शुभ असते आपण टॉस करू. एका बाजूला सुयोग असणारे दिवा संघाचे तर दुसऱ्या बाजूला आपण दिवा संघाचा संघनायक देखील असणारे शिडूल संघाचे आपण सुयोग आहेत. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे. एक रिव्ह्यू आपण 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असणार आहे. एक हाईट प्रॅक्टिससाठी एक रनआउटसाठी 15 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचं. टॉस करायचं आहे. काटा टॉस जिंकला आपण तर दिवा संघाने डिसिजन का असणार आहे. फिल्डिंग करायला आपण तर दिवा संघ देखील एक चांगला संघ. आत्ताच आपण तर अनिकेत पाटील देखील बाईक मिळाले. काय म्हणजे संपूर्ण संघाविषयी आणि तुमच्या कामगिरीविषयी. संघ तर खूप चांगलाच आहे आमचा. फक्त थोडासा बॅकफुटवर होता. आता त्यांना लाईव्ह भेटली आहे. नाही ना आपण भरपूर ठिकाणी आपण नाईट स्पर्धा खेळतो. पण उंबारलीचं आयोजन बघा तब्बल 13 टावर्स आणि खूप चांगलं प्रकाश देखील आपल्याला बघायला मिळते. आपण तर जर मैदानाच्या बाहेर जर चेंडू हरवला तिथे देखील आपल्याला फोकस बघायला मिळतो. जर चेंडू लगेच जो मॅच बॉल असतो तोच आपल्याला मिळतो. काय म्हणशील आयोजनाबद्दल आणि संपूर्ण लाईट विषय. आयोजन तर खूप सुंदर आहे. जेव्हा आम्हाला समजलं की इथे नाईट होणार आहे तेव्हाच आम्ही एंट्री फिक्स केली होती. क्या बात आहे. तर टॉस बॉक्समधून न्यूज टॉस जिंकला आपण तर दिवा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही सन्मान आहेत ते आपण करणार आहोत. तर मच्छिंद्र यांना विनंती करतो या आपल्या शुभ असता आपण काही सन्मान देखील करूया. एक नीतीने एक सन्मान करायचा आहे.
तर मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते एक सन्मान आम्ही करणार आहोत. नाही नितीन ते म्हणतात की नंतर करूया. चालेल, मॅच सुरू करा. इक्बाल तेली यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. इक्बाल दादांना विनंती असेल या एक चांगले स्कोरर सुद्धा त्यांनी खंबाळपाडा संघाचे खंदेश समर्थक आणि स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व. बॅटच्या थोडंसं खालीच बॉल लागला होता. मयूरला माहिती 1 रन्स गेले, त्यामुळे मयूरचं कौतुक करेल. अशा वेळी काय होतं, तुम्ही बऱ्याच वेळा डायरेक्ट हिट करता, बॅकअप नसतं, मग अजून 1-2 धावा एक्स्ट्रा मिळतात आणि त्याच धावा ज्यावेळी तुम्ही चेसिंग करता त्या 1-2 धावेने सामना संघ पराभूत होतो आणि त्यावेळी आपल्याला आठवण येते की एक्झॅक्ट या मॅचमध्ये काय चुका झाल्या होत्या. 31 धावा तापर करते आपल्याला पाहायला मिळतात. आता सेकंडला सागर आजलेगावचे संजय मुटे सामना पाहतात ऑनलाईन. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांनी खंबाळपाडा संघ, मी मगाशीचा उल्लेख केला, खंबाळपाडा संघ ज्यावेळी खेळतो भरपूर क्रेज आहे. त्रिमूर्तीनगरचा मी उल्लेख केला, छोडेगाव असेल, त्रिमूर्तीनगर म्हणण्यात आजलेगाव असेल, सपोर्ट करतात कारण जो एकत्र सराव सुद्धा करतात हे खेळाडू, त्यामुळे सपोर्ट सुद्धा करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला संदेश थोडासा दूरच राहिला, नाही झेल झाला नसा. 2 धावा मिळतील. सुरुवातीला ते वेगाने धावले होते, मात्र 38 सर्कलमध्ये होते आणि फक्त फ्लिक केलं होतं. आपण पाहतोय फलंदाज सागर नाही. 2 धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33. 3 गडी बाद 33 अशी. पहिल्या ओव्हरमध्ये विनोद 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावांवरती थोडीशी रोख लावली होती SSCC खंबाळपाडा टीमने. साई शेलार अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला स्वप्नील म्हात्रे, मयूर ठाकूर अँड कंपनी. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक आलेत, चिरागकडनं झेल ड्रॉप. आमचे संदीप शंकर पाटील सुद्धा सामना पाहत आहे. संदीप शंकर पाटील यांचंही हार्दिक स्वागत. 1 धाव इथे मिळाली. विनोद कॅचेस विन द मॅचेस असं तू नेहमी सांगत असतो, मात्र हाही सोपा झेल होता चिरागकडे, तोही झेल ड्रॉप झालाय. चौतीस वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला बॉल होता. स्वयं खाडेचं कौतुक करेल. रनआउटची संधी होती. चला माशे रनआउट नाही झाले तर असे करूया. अक्षय म्हात्रेने मैदान सोडलंय. रनआउटच्या स्वरूपात लागणारा अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये पडले टीमला. करण्यासाठी पडले टीमच्या वतीने आपण पाहतोय 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळतोय पडले टीमवरती, कारण की कॉर्डिनेशन दिसत नाही. फलंदाज रनआउट होत आहेत. सागर आणि वैभवला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल, कारण इथून अजूनही 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये 20 आल्या तर 55 धावा होतील आणि तो चांगला स्कोर असू शकते या खेळपट्टीवर. स्वयं चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक गलीमधनं वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. पुन्हा फिल्डिंग चांगली केली खंबाळपाडा टीमने. 1-1 2-2 धावा ते वाचवत आहेत फिल्डिंगच्या माध्यमातून. मग अशी सर्वेशने 2 धावा वाचवल्या, 1 धाव इथे वाचवली. 3 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्या 38-38. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्वयं खाडेचा स्पेल आपण पाहिलं, त्याने आतापर्यंत 11 बॉल फेकलेत. 18 रन त्याने खर्च केलेत. 1 विकेट त्याला मिळाली आहे. 40+ 16 संघ या स्पर्धेत आपल्या खेळताना दिसत आहेत. जय गणेश विष्णू स्पोर्ट आचल 11 नावाली संघाने 1 सामना जिंकला आणि हेडोडने 40+ संघाने 1 सामना जिंकलेला आहे.
स्वयं स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय वैभवच्या बॅटमधनं. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 4 षटकांचा खेळ समाप्त. कारण की तुम्हाला जी चर्चा करायची खेळपट्टीच्या साईडला तुम्ही चर्चा करू शकता. मात्र 42 धावा झालेत. लॉस ऑफ 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. गणेश कृपा दिवा संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल वीर बजरंग शिडून टीमला. अंडरम क्रिकेटचे मास्टर माइंड बघा संकेत भगत पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये. अंडरम क्रिकेटमध्ये एक वेगळी दहशत निर्माण केली होती संकेत भगत यांच्या टीमने. आजही आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट अंडरम क्रिकेट ते सातत्याने खेळतात. मात्र सध्या आता ओरम क्रिकेट दोन्ही फॉर्मॅट ते खेळतात आणि एक चांगले पंच सुद्धा आहेत. दिवा म्हटल्यानंतर साई शेलार बॅकफुटला गेले. पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवलाय वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये. सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि आता उंच गेलाय. मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. स्वयं खाडे कोणती चूक करत नाहीये. साई शेलारच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 2 असे फलंदाज आपण पाहिले होते राष्ट्रवादी चषक मध्ये. नवनाथ साळुंके ज्याने 6 चेंडू 6 चौकार. सागर पाटील 6 चेंडू 6 चौकार आणि विशाल आलिमकर शिलगाव 3 फलंदाजाने त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम केला होता. हे 46 वरती 5वा धक्का. साई शेलारच्या खात्यामध्ये पहिली विकेट. आणि आता स्वप्नील म्हात्रे 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल झालेत. बघा नेहमी सलामीला त्यांना तुम्ही पाहत असता. आज 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. 46 वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आदर्श 11 पडले. दिलीप पाडी सुद्धा ऑनलाईन सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. जनार्दन म्हात्रे असतील, अनंत म्हात्रे असतील, सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक गावातून माता भगिनी असतील, प्रेक्षक असतील, भरपूर संख्येने सपोर्ट करतात. आणि महिलांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. ग्रामीणमध्ये क्रेज भरपूर आहे क्रिकेटचा. ज्या उंबारली संघ आपण पाहिला रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये बऱ्याचशा महिला त्या क्रीडांगणामध्ये येऊन सामना पाहत होत्या स्टँड मधनं. पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. सर्वेश वेगाने आलेत आणि थ्रो फेकी बघा सर्वेची ॲक्युरेट आहे. 2 धावा इथे मिळालेत. बॉल 48 झाले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 गडी बाद 48. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा दिशा दिली. आता मात्र सर्वेश वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळाल्या. सर्वेशने इम्प्रेस केले बाळू फिल्डिंग मध्ये. बऱ्याचशा धावा त्याने या मॅच मध्ये सेव्ह केल्या. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात. आदर्श 11 पडले संघाच्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. साईने चांगली गोलंदाजी केली. जरी त्याला एक चौकार लागला असेल मात्र त्यांनी कंट्रोल केलाय गोलंदाजीमध्ये. फलंदाला थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलंय. साई शिवाजी शेलार गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील पुन्हा तेच हा फटका तिसऱ्यांदा ते खेळलेत. आता काय घडलंय. साई संघात विकेट घ्या ना. विकेट टॉसलाही महत्व आहे ना. ज्यावेळी मॅच टाय होईल
त्या सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला तो 51वरती 5 अशी परिस्थिती या मॅचमध्ये. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून टार्गेट सेट होईल. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. गणेश कृपा दिवा टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वीर बजरंग शेड्यूल संघाला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करायची आहे. दिवस संघ आपण पाहिला तर आता 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. बाईक सुद्धा मिळाली अनिकेत सुरेश पाटीलला आणि स्वतः त्यांचे वडील सुरेश पाटील साहेब उपस्थित होते. त्यांचे बंधुराज अकेश असतील, धनेश संघामध्ये खेळत होते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बघायचे 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही. 2 पूर्ण झाले असतील 53 होतील. 54चं टार्गेट असेल. शंभू असतील अनिकेत पाटील यांचे बंधुराज. एक प्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड मेहनत या स्पर्धेत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर, त्यानंतर 40+ श्याम भोईर असतील, सचिन भोईर असतील 40+ आपण पाहतोय. सोमनाथ भोईरला तुम्ही पाहताय. ईश्वरी 11 या संघाचे पुरस्कार ते उंबारली 40+ संघाला सपोर्ट करतात. म्हणजे म्हणून ज्यावेळी आपण संध्याकाळी आलो सुरुवातीला आपल्याला रवी भोईर दिसले, म्हणजे त्यानंतर ते दिसले नाही आहेत अजूनही. कदाचित काम असेल, आज रविवार आहे कारण की नाही आता सध्या एंगेजमेंट सर्वली असेल. नोट आउट आहे रतन सर, नोट आउट आहे. त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण होतील. बघा हा ॲक्शन रिप्ले थोडासा उशिरा लावलाय बॉल आपण पाहतोय. आणि फलंदाज मी कौतुक करेल स्वप्नीलने. बघा बॅट किती लवकर ग्राउंडिंग केली, त्यामुळे 2 धावा इथे मिळालेत. पडले संघाचं पहिलं सत्र इथे समाप्त झाले. 53वरती 5 विकेट आणि 54 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये खंबालपाडा टीमला. उंबारलीचे आमचे रामा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते कैलास मात्रे यांचा सत्कार करायचे. पडले गावचे रामचंद्र भोईर यांना विनंती होतो की आपण कैलास मात्रे यांचा सत्कार करायचे. या कैलास मात्रे यांचा सन्मान आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. दुसऱ्या डावामध्ये बाळू पाटील आपल्यासोबत जोडले जातील. खंबालपाडा संघ या मॅचमध्ये 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल, म्हणजे त्या अगोदर काही सन्मान आम्ही करतो. कैलास मात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. वैष्णवी डेकोरेशनचे प्रोप्रायटर ज्यांनी हे मंडप डेकोरेशन केले ते सचिन शेट्टी ते उपस्थित, त्यांचे सत्कार आम्ही करणार आहोत. सुखदेव पाटील यांच्या शुभ असते त्यांचा सत्कार होईल. तर या सचिन शेठ आपला सत्कार होईल. कैलास मात्रे यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना ज्युनियर प्रेम भोईर बघा, नाही ज्युनियर आणि सिनियर एकत्रच आले बघा. बाळू पाटील A1 जोडी आहे म्हणजे ज्युनियर प्रेम आणि सिनियर प्रेम. त्रेपन्न धावा झाल्या, 54 करायचे आहेत. लगेचच खंबालपाडा संघाची सलामी जोडी बघा. 2 चेंडू सुरुवातीला तुम्हाला चॉईस करायचे आहेत, लक्षात घ्या. खंबालपाडा टीम फॅशन प्रो बाईक या स्पर्धेमध्ये आपल्या पाहिजे लक्षात घ्या. शेवटच्या मॅच पर्यंत मालिकावीरच्या धावा काउंट होतील. बऱ्याचशा स्पर्धेत फायनल मॅचच्या धावा काउंट होत नाही, मात्र या स्पर्धेत तसं नाहीये. शेवटपर्यंत धावा काउंट होतील, म्हणजे फायनल मॅचच्याही धावा काउंट होतील. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कोण आहे, उत्कृष्ट फलंदाज कोण आहे, उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे. रवी भोईर कुठे असतील तर या, स्वागत आहे आपलं. आमचे आयोजन समितीचे मेंबर आहेत रवी भोईर. नाही ते दिसल्यानंतर एक आम्हाला वेगळी ऊर्जा मिळते समालोचन करायला, मात्र अजूनही ते दिसले नाहीयेत. रवी भोईर नेहमी चर्चेत असतात. कदाचित आज बऱ्याचशा ठिकाणी आपण एंगेजमेंट सेरेमनी सुद्धा आहेत. 40+ मॅचेस विश्वनाथ मस्कर यांची फायनल डे, कदाचित तिकडे जाऊ शकतात कारण आपल्या विभागातील हेडुसन संघ सुद्धा तिथे क्वालिफाय झालाय. आणि हेडुटने आणि उंबारली एकत्रच असतात, त्यामुळे त्या संघाला ते सपोर्ट करतात भरपूर. रवी भोईर त्याबद्दल तिकडेही जाऊ शकते ते. आणि हे बघा प्रेम भोईर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, एक जबरदस्त क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू, नेहमी चर्चेत असतात उंबारली गाव म्हटल्यानंतर. सलामी जोडी मैदानात दाखल झाले. ते लहान मुलांना विनंती आपण लगेचच मैदानाच्या बाहेर आणि मॅचला सुरुवात करूया. ऐकूया बाळू पाटील यांचा आवाज. हॅलो, थँक्यू नितीन. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 53 धावा दाखल कधी लागल्या. 54 ची गरज आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता. यावेळेला 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. चिराग आणि मयूर ही जोडी. चिराग देखील एक अतिशय चांगला बॅटर आहे, या संघाचा एक लेदर क्रिकेटर आहे, पण त्याच्या समोर तितकाच अनुभवी खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर स्वप्नील म्हात्रे येतोय. आज बॅटिंग मध्ये देखील थोडंसं छोटी पण उपयुक्त विनिंग खेळलाय.
स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला चिरागला आपण पाहू शकता. नाही बघा बाईकची कुणाची तरी ती बाईक चालू आहे तिची लाईट बंद करा जरा लवकर. येस धन्यवाद. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग स्कोअर लेग. एक क्षेत्ररक्षणला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेटला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू वेगवान होता पण दिशेवरती नियंत्रण होता. पंच वाईट शिकून करतायत. अवांतर धावेने खातं उघडलं तर यावेळेला आपण तर साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा संघ म्हटला तर एक खूप चांगला संघ आहे. साईच्या नेतृत्वाने हा संघ नेहमी खेळतो. आत्ताच नितीने उल्लेख केला की चांगली कामगिरी केली आपण तर केंद्रीय मंत्री चषकमध्ये देखील. स्वप्नील चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. जी हाईट पाहिजे ती हाईट भेट नाही. डॉट चेंडूची समाप्ती दे. पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर दिशेवरती नियंत्रण लगेच मिळतं. स्वप्नील बघा सरळ चेंडू निघून जातो. काय कॅमेरा वर्क आहे बघा. क्रिएटिव्हिटी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करते ओम साई MTC. नाही तर ओम साई MTC देखील दुसऱ्या वाहिनीला टक्कर देण्याची वाहिनी तयार झाली आहे. त्याचा पूर्णपणे सागर फराट रोशन फराट आणि त्यांच्या कॅमेरामॅनला धन्य देऊ. उडवला चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक येतोय पण तो फक्त पाहत राहील की चेंडू चाललाय किती लांब. सीमारेषा पार. षटकार. थोडासा उंचीने कमी आहे पण मात्र मैदानावर खूप चांगली बॅटिंग करतोय स्वप्नील. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. मिड ऑन आणि मिड ऑफ आपण सर्कल मध्ये पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला डीप मध्ये. स्वप्नील कमबॅक करतो पाहिजे. राईट आर्म उर्दकडे मार करतो. डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका सुरेख यावेळेला. वन बाउन्स चेंडू चालला यावेळेला आपण तर सीमारेषा पार. चौकार. बघायला मिळाला यावेळेला. फ्रंट फुट रोल हाफ वॉली घेऊन काय फटका सजवलाय चिराग भोईरने. जितका वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने त्याला पाठवून दिलाय. सुरेख टायमिंग. लाजवाब टाइम. लोंगाप्लाता क्षेत्रक्षण थोडंसं डीप मध्ये आणलं ते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा आपण पाहू शकता. 54 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली स्वप्नील. राईट आर्म उर्दकडे मार्ग होतोय. बॅकपट जाऊन कट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला. सागर आहे तिथे. एकच धाव मिळते. धावसंख्या दाखवू ती 12 धावा. चांगलं क्रिकेट चाललंय मैदानावर. क्वालिटी क्रिकेट चाललंय. उच्च दर्जाचं क्रिकेट चाललंय. दोन्ही संघ मैदानावर मेहनत करतायत. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. स्ट्रायकरला यष्टीरक्षक बॅटर सलामीला आलाय. मयूर मुठेला आपण पाहू शकता. स्वप्नील राईट आर्म उर्दकडे मार्ग होतोय. P1 मधलं षटक करतोय. खोनीगाव एंडकोट. राईट आर्म उर्दकडे मार्ग होतोय. चांगला चेंडू ऑन साईडला स्टॉप ट्रेन. चेंडूला फक्त पुश केलंय. मिड विकेटला जोपर्यंत चेंडू आपण म्हणतो ग्रामीणचा चिता येतो यावेळेला. तन्मय असं वाटलं की मयूरच आला की काय पण तन्मय आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. नाही अजून एक म्हणजे मयूरच्या लेवलचा क्षेत्ररक्षक आहे या संघामध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावत इतक्या प्रकारे तन्मय आले नाही की असं वाटतं की मयूरच धावलाय. मयूर यष्टीरक्षकच्या भूमिकेत आहे. धावसंख्या 13. नाही असे क्षेत्ररक्षक पाहिजे तरच प्रत्येक वेळी तुम्हाला मयूरच मैदानावर दिसणार नाही. स्वप्नील राईट आर्म उर्दकडे मारा करतो. स्ट्राईकला चिराग भोईरला आपण पाहू शकता. ऑन साईडला पूल केला यावेळेला. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू चालला यावेळेला आपण डीप स्क्वेअरला. एक सीमा रेषे पार. चौकार. षटकात पडले. संघाने प्रथम बॅटिंग करताना 13 केल्या होत्या पण 14 केल्या होत्या पण इथे 17 करतोय. काय टीट पॉट जशा तसे उत्तर दिले. चिराग भोईर काय बॅटिंग करतो. दमदार सुरुवात दिली. कारण का 54 धावांचं लक्ष गाठत अशा प्रकारची सुरुवात पाहिजे होती. सुरुवात दमदार झाली. रतन मानेरकर बघा थोडंसं एक्सरसाइज करतायत. सातत्याने डे नाईट स्पर्धा करतायत. रमेश मात्रे देखील बघा सराव करतायत. पाच आता गोलंदाजी मार्कवर कोणते पडले संघाच्या माध्यमातून.
प्रथम आलाय. प्रथम महात्रेला आपण पाहू शकता. आज बॅटिंगमध्ये अपयश ठरला. आता गोलंदाजी पाहायचं कशा प्रकारे करतोय. समीकरण आपण पाहू शकता या बेला. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये, अजूनही मॅच बॅलन्स आहे. नाही इथून एका दोन विकेट, पण इथून जर चांगली बॅटिंग केली तर मॅच मध्ये अजून घट्ट पकड मिळू शकतो. आपण साई सध्या क्रिकेट संघ खांबालपाडा संघ प्रथम आलाय गोलंदाजी मार्कवर. वेगवान गोलंदाज लेफ्ट आर्मर आहे उंबारलीगाव एंड कडून. ओ चांगला चेंडू, सॉफ्ट आणि चेंडूला फक्त पुश केलंय. एक धाव मिळते यावेळेला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह होता. संख्या दाखल 18. मयूर बघा संत आपण आता चांगलं क्रिकेट खेळतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक चिरागला देण्याचा प्रयत्न करतोय. प्रथम महात्रे लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय उंबारलीगाव एंड कडून. स्ट्राईक केला आपण चिराग भोईरला पाहू शकता. चिराग भोईरचा विचार केला तर थोडंसं हाईट कमी आहेत, पण बॅटिंग मात्र खूप चांगली करतात. फाईट मैदानावर खूप चांगले. मयूरला आपण मिड विकेटला पाहू शकता, डीप मध्ये पाहू शकता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्याला तैनात केले गेले. प्रथम लेफ्ट हँड ओव्हर द गड मारा होते. चेंडू पायचीच स्ट्रॉंग अपील. बॅटर बाद. LBW बघितला. चेंडू पडल्यानंतर मिड स्टंपवर जाणार होता आणि तिथेच मात्र पायावरती चेंडू आदळला. सर्वेश आल्यात. नवीन बॅटर सर्वेश आलाय. प्रथमला यश मिळालंय. प्रथमने जरी बॅटिंग केली नसेल पण तो गोलंदाजीच्या माध्यमातून आपली उपयुक्तता सिद्ध करतोय. लेफ्ट हँड ओव्हर द गड मारा करतो स्ट्राईकला. सर्वेशला आपण पाहू शकतो. सर्वेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. प्रथम तो सर्वेश ऑन साईडला उडवलाय. झेलची शक्यता आहे. मयूर दूरवरती आहेत. प्रयत्न केले आहेत. चेंडू त्याच्या समोर लँड होतोय. भरपूर अंतर कापलं होतं मिडविकेटवरनं. 2 खातं उघडतं. सर्वे संघाची धावसंख्या खंबालपाडा संघाची 20 धावा आपण पाहू शकता. 21 चेंडू 34 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. दिवा संघाने टॉस जिंकला. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शिडून अ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. प्रथम तो सर्वेश लेफ्ट हँड ओव्हर द गड मारक होते. ओ फटका चांगला या वेळेला मिडॉनच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. तीची गरज आहे. चेंडू बाकेत अजून 20. चेंडू आणि आपण धावांमध्ये अंतर बघितलं 10 जास्त आहेत. 10 धावा जास्त आहेत चेंडूपेक्षा. प्रथम म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द गड मारा करतोय. ऑफ साइडला क्षेत्र शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट मिड ऑफ. ऑन साइडला वळवलं. टर्न केलाय. पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार.
त्यावर येते सिक्सर किंग साई शेलारची आपण तर मैदान एंट्री होती आणि पाहिजे आता साई कशावर बॅटिंग करतोय. धावा हव्यात आपण तर 18 चेंडू आणि 24ची गरज आहे. साई पाहिजे आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय कारण मयूर सारखा बॅटर देखील आपण तर चला एकत्र येऊ नका बघा पंच खून करतायत. ISPL मध्ये देखील तो खेळला आहे आणि त्याच्यावरती बोली देखील लागले 3 लाख आणि एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एक चांगला नगरसेवक देखील आहे, चांगला क्रिकेटर आहे, चांगला आयोजक आहे, भजन करता देखील आहे. श्रीनगरसाठी आपण खेळताना बघितलं आणि इथून पाहिजे इथून कशाला बॅटिंग करतोय. अक्षय आलाय. साई पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय कारण साईला माहिती आहे या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची. साई बघा गेल्या गेल्या बॅटची चाचपणी करतोय. एक मनमिळावी स्वभावाचा खेळाडू आहे. आमच्याशी नेहमी सातत्याने नितीन का नसाल आम्ही असेल आमच्याशी नेहमी बातचीत करत असतो साई. असं नाही आहे की एक मोठा खेळाडू म्हणून बातचीत करणार नाही. आमच्याशी नेहमी भावेश मंत्री आपण तर मैत्रीचं नातं जपतोय. साईचे बाबा असतील आपण तर आज आपल्यात नाही आहेत शिवाजीदादा त्यांच्या हातातून आम्ही भरपूर वेळा केक खाल्ल्यात मी आणि नितीनने. जेव्हा जेव्हा या संघाने फायनल मारले तेव्हा तेव्हा साई आपण त्या शिवाजीदादा आम्हाला बोलवायचे त्यांच्या स्वतःच्या हाताने आम्हाला ते केक द्यायचे केक भरवायचे असते आपल्यात नाही आहेत. त्यांच्या आठवणी सदैव आमच्या मनात राहणार आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता या बेला. अक्षय आलाय लेफ्टमर आहे. हो वेल लेप केलाय सोडून दिलाय पंच वाईट चिखून करत आहेत. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता या बेला 31. उर्वरित समीकरण आपण पाहू शकता. येणारे 18 चेंडू 23ची गरज आहे. अक्षय लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला या वेळेला पंच वाईट चिखून करतायत. मयूर काहीतरी सांगतोय खेळाडूशी बातचीत करतोय. 15 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा होता. बॅट कडला नाही काय झालं बॅट कट कशासाठी अपील केलंय. हा नाही बॅट कट आहे का काय का वाईड आहे रतन मानेरकर वाईड आहे. आम्ही सातत्याने सूचना करतो की 15 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. नाही बॅटकटसाठी तुम्ही घेऊ शकत नाहीये. पंचांनी वाईटच घोषित केलाय चेंडू. 10 संख्या दाफलकर ते आपण पाहू शकता या वेळेला चेक केला जातोय तरी देखील आपण बघितलं तर त्या दरम्यान संदीप पाटील आणि विनायक पाटील ॲडव्होकेट यांचं देखील आगमन होतंय. वाईट बॉल आहे बघा. तिसऱ्या पंचाने देखील चेक केलाय. शफल दिला ऑन साइडला पूल केलाय. चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. संदेश थोडासा शॉर्ट अप लाईनचा चेंडू होता. टायमिंग चांगलं झालं नाही. ज्युनियर प्रेम सिनियर प्रेम काहीतरी बातचीत करतायत. नाही सिनियर प्रेम तर मला वाटतं मोबाईलमध्ये बघतायत की आपलं सिलेक्शन झालं आहे तो किती तारखेला आपल्याला मेसेज येईल चेक करतायत तोच नाही. अभिनंदन आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की आपला समाजात खेळाडू पुढे जातोय ना तर खरंच सर्वांनी सपोर्ट करा. नवीन बॅटर तो संदेश येतोय. संदेश शेलार 10 संख्या आपण पाहू शकता या वेळेला 32. अजून मॅच संपली नाहीये. येणारे आपण 17 चेंडू 22ची गरज आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकला संदेश शेलार एक अष्टपैलू खेळाडू 2 अष्टपैलू खेळाडू मैदानावर आहेत. ओ चांगला चेंडू होता यावेळेला आपण तर कॉडब्यांचा अपील केलं जातं यावेळेला. बॅटर बाद खूप चांगली गोलंदाजी 2 चेंडूवरती 2 बॅटर बाद केल्यात.
सामन्यामध्ये वापसी करतोय आपण तर पडले संघ. शिवडून संघाचे एक लेजंड क्रिकेटर भरत पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हेमंत ठाकूर येतात. मॅच साई तेच सांगतात की घाई करताय तुम्ही, सिंगल डबल एक म्हणून. अक्षयला मात्र ते मान्य नाही. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. मयूरचं देखील कौतुक करत, तेवढंच चांगलं त्याने एक्सटेन्शन केलं. खूप चांगला झेल पकडला, कार्बन कमाल झेल पकडलाय. सामना संपला नाहीये खरं, अजूनही चेंडू बाकेत 16 धावाव्यात 22. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. आपण घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. अक्षय लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक बीट होतो यावेळेला. धाव मिळत नाहीये, दबाव बघायला मिळतोय, थोडंसं प्रेशराईज क्रिकेट बघायला मिळतंय हेमंतच्या माध्यमातून देखील. नाही, हेमंत एकच सांगेल की प्रेशराईज क्रिकेट खेळू नका, कारण समोर जर तुमच्याकडे साईसारखा बॅटर आहे तर त्याला सिंगल काढून स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे, पण ते होत नाहीये खंबाळपाडा संघाच्या माध्यमातून. त्यामुळे दबाव येतोय आणि दबावाखाली ते चूक करतायत. अक्षय लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतो. खोनीगाव एनकडून खूप चांगलं षटक हाताळतोय. उडवला चेंडू, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. स्वप्नील धावले आहे, झेल होतं का पाहायचंय. झेल ड्रॉप, 2 धावा इथून कंप्लीट केलं का पाहायचं. डायरेक्ट हिट, बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली. सांघिक यश, बॅटर बाद. नितीन डीजे मास्टरनी बघा ताशावाल्याची आठवण करून दिली. जुनी आठवण नाही, वाजू दे वाजू दे, हे आपलं वाद्य आहेत. बिग विकेट, कदाचित झेल पकडला हेमंत बादल, पण साई सारखा बॅटर बाद झालाय. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. स्वयं खाडे आलाय. 14 चेंडू. नाही, ताशाचं आपण पाहिले तर ताशा आणि तेरी जुनं वाद्य ना आज बघायला मिळत नाही. असे वाजवले तरी सांगतात बंद करे बाबा. सामना बघा कुठे होता आणि कुठे आलाय. 14 चेंडू आणि 21 ची गरज आहे. अक्षय तो म्हण, ओ चांगला चेंडू, बॉल बॅक टू ड्राइव्ह, डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतोय बघा अक्षय यावेळेला. अक्षय म्हात्रे लेफ्ट हँड राऊंड देखील मार्ग करतोय. प्रेशराइज क्रिकेट बघायला मिळते हेमंतच्या मध्ये. थोडासा दबाव खाली तो बॅटिंग करतोय. मी तो म्हणेल दबाव जुगारून तुम्ही बॅटिंग करायची. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड, मिड केला चेंडू चालला, एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. नकार दिलाय यावेळेला. मानस होतं, धाडस नव्हतं. धावसंख्या धावफलक आपण 34. येणारे 12 चेंडू, 20 ची गरज. या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त अक्षयने आपण बघितलं तर 4 धावा दिल्या आहेत आणि 2 बॅटर देखील बाद झाले. साई सारखा बॅटर महत्वपूर्ण सांघिक यश मिळाले. आता इथून पाहायचंय हेमंत आणि आपण पाहू शकता यावेळेला स्वयं ही जोडी. स्वयंकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे, पण गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. खरं अक्षयने मॅच मध्ये आणून दिलंय आता पडले संघाला. अक्षय मात्र एक वेगळ्याच इराद्याने मैदानात उतरलाय. चला जरा फास्ट घ्यायचंय. येणारे 12 चेंडू, 20 ची गरज. विकेटचा विचार केला तर तब्बल प्रथम बॅटिंग करत 53 धाव केल्या. 6 गडी बाद झाले आहेत. तर खंबाळपाडा संघाचे गडी बाद झाले तब्बल 5 गडी बाद झाले आहेत. म्हणजे अजून इथून विकेट जर सहा गडी बाद झालेले आहेत पडलेचे. आणि इथे आपण तर नाही फास्ट घ्यायचं, जरा थोडं सहकार्य करा. पंचांना देखील आम्ही विनंती करतोय, जर थोडं खेळायला आपण ताकीद द्या.
गोलंदाजी मार्कवर तन्मय आलाय, तन्मय पाटील आलाय, यंगस्टर आहे. उमरलीगाव एंड कडून स्ट्रायकेरला आपण पाहू शकता यावेळेला. हेमंतला आपण पाहू शकता. नाही, हेमंतला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. मॅच संपली नाही अजूनही. तन्मय गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मर आहे. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. कुठेतरी थोडासा दबाव आता वाढतोय. इथून चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. खास करून आपण तर स्वयं खालीने जाऊन बातचीत करणं फार गरजेचं आहे हेमंतला, की तो कशा प्रकारे पण पडले. संघ वेगळ्याच इराद्याने मैदानात उतरलाय. तन्मय लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. ओ उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच, कार्बन कमाल झेल घेतलाय. तर मी सांगितलं माझा झेल आहे, मी घेणार, आणि खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. हा चेंडूमध्ये फक्त 2 धावा केल्यात. कुठेतरी तो प्रेशराइज क्रिकेट खेळताना दिसला रवी खाडे. प्रचंड अनुभव आहे, पण आता अनुभवपणा लावा लागणार आहे. कारण का आता इथून चेंडू बाकेत अजूनही जर विचार केला तर 4 म्हणजे एकूण 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, आलाय कुठे. अक्षय म्हात्रेचं कौतुक करे, काय गोलंदाजी केली त्या षटकामध्ये. तन्मय गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड देकडे मारा करतो. उंबारली गावेंकडे डावखुरे गोलंदाज सातत्याने चांगली गोलंदाजी करतात. अक्षय देखील डावखुर होता, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. आता तन्मय देखील यंगस्टर आहे, चांगली बॅटिंग आपण आता गोलंदाजी करतो इथून. तन्मय तर रवी. ओ चांगला चेंडू, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे सरकला. या वेळेला शॉट पाहिजे क्षेत्ररक्षक जातो, जोपर्यंत चेंडूला फीड करतो. एकच धाव, बऱ्याच वेळानंतर धाव मिळते. धाव संख्या 35. अजून येणारे आपण आता चेंडू बाकेत 9. 19ची गरज आहे. स्वयं खाडेला आता स्ट्राईक मिळाले. आता जे काय करायचं ते स्वयं खाडेला करायचंय. दोन्ही संघाचे विकेट समान आहे. टॉस आपण बघितले तर कमलपाडा संघाने जिंकला होता, तर विकेट न गमावता आपण तर 18 चालू शकतात. ओ लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचं होतं. यावेळेला कुठेतरी दबावाखाली खेळताना दिसतो हा संघ, आणि दबाव भल्या भल्या संघांना मात्र आपण तर पराभवाच्या छायेमध्ये नेण्याचं काम देखील करतात. तेच आता बघायला मिळतंय. कारण जिथून साई होता त्याला स्ट्राईक आली नाही. हेमंतने थोडासा दबाव घेतला, त्यानंतर साई देखील बाद झाला. राऊंडच्या स्वरूपात हेमंत देखील बाद झाला, आणि तिथून सामन्याला कलाटणी मॅच झाली. तन्मय गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. स्ट्रायकेला स्वयं खाडेला आपण पाहू शकता. फुल टॉस लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, लॉंग ऑनला झेल पकडला तर बॅटर बाद. अंदाजी करतो बघा. 1 धाव देऊन त्यांनी 2 बॅटर बाद केलेत. नवीन बॅटर आलाय, अनिकेत आलाय. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतो. स्ट्रायकला अनिकेत. 7 चेंडू 19 धावा कराव्या लागणार आहेत. हो चांगला चेंडू डाऊन द ग्राउंड, फटका सुरेख. यावेळेला मिडा फरून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. नकार दिलाय यावेळेला. इथे काय घडतंय मैदानावर. बॅटर बाद होतोय. आता धावा हव्यात 6 चेंडू आणि 18ची गरज आहे. 3 मोठे फटके मारावे लागणार आहेत. हा चेंडू 18ची गरज आहे, आणि कंपल्सरी 18 धावा कराव्याच लागणार आहे.
ना 11 चेंडूमध्ये 30 धाव. आता 24 चेंडू 36 झाले. हेच तर क्रिकेट आहे ना, पलटवार बघायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवर येतोय, यावेळेला अंतिम षटक घेऊन येतोय पुणेदा अक्षय मात्र येतोय, ज्या अक्षयने सामन्याला खऱ्या अर्थाने कलटणी दिली. साईचा विकेट जिथे गेल्या रनआउटच्या स्वरूपात, तिथे मात्र सामन्याला गरगर लागली, नजर लागली. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता, यावेळेला रवीला आपण पाहू शकता, रवी खाडे, अक्षय म्हात्रे, खोनीगाव एनकडून. 7 चेंडू 18. उडवला चेंडू, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. नवीन बॅटर हरेश येतो. हरेश जरा लवकर जा. काय कलटणी मिळाली बघा, तिसऱ्या षटकापासून जी कलाटणी मिळाली ना, ती कलाटणी नक्कीच आपण साई शेलारचा देखील आपण सन्मान करू मॅच झाल्यानंतर. क्या बात आहे. संदीप भाने पण बघा डान्स करतायत ना, आता प्रत्येकाला वाटायला लागलं की डान्स केलं तर चांगलं आहे. अक्षय, ओ चांगला चेंडू, यावेळेला ऑन साईडला टर्न करत होता, इथे विकेट मिळतो का पाहायचंय. फेकी चांगली केली होती. आता येणारे 5 चेंडू, आपण आता 4 चेंडू आणि धावावे 17. शेवटची जोडी मैदानात आहे. पायच्या स्वरूपात आपण धाव मिळते. 22 सांगितले नितीन आम्ही. 4 चेंडू 17ची गरज आहे. डीजे मास्टरला मागायला सांगितलं आम्हाला व्हॉल्यूम द्या. किती सांगणार. अक्षय गोलंदाजी मार्कवर, सायकलला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला हा चेंडू फुल एंडुलेचा चेंडू, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला स्वतः गोलंदाज जातो फॉलो थ्रो मध्ये, चेंडूला फीड करतोय. समीकरण बदलतात. येणारे 3 चेंडू 16ची गरज आहे. मॅच होती कुठे, आली कुठे. अठरा चेंडू 24ची गरज असताना मात्र अक्षयने षटक खूप चांगलं फेकलं. स्ट्रायकेला हरेशला आपण पाहू शकता. अक्षय लेफ्ट हँड राऊंड द गड मार्क. हा चेंडू खूप चांगला होता, ऑन साईडला टर्न करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता फक्त आणि फक्त 2 चेंडू राहिले आहेत. 16 धावांची गरज आहे. लेफ्ट हँड राऊंड द गड मारा करतोय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आले आहेत. खूप चांगला आपण तर इथे प्रयत्न केले आणि जे ड्रॉप होतो. यावेळेला फक्त धावा येतात. आपण म्हणजे इथे 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता यावेळेला 40. आता 14ची गरज आहे. 1 चेंडू 14ची गरज आहे. काय वापसी केली, काय पलटवार केला आपण इथं पडले संघाने. अंतिम चेंडू अक्षय गोलंदाजी मार्कवर ना. अक्षय तन्मय आपण तर तन्मयचं कौतुक करेल, खूप चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू उडवलाय. बॅकवर्ड स्कोअर लेगला तसे डीप मध्ये आले आहेत. प्रयत्न खूप चांगले केले, पण चेंडू सीमा पार होता का पाहायचंय. चौकार येतोय पण इथून विजय मात्र मिळवता येत नाही. या सामनाचा मार मॅच लगेच आम्ही घोषित करू. चला चेंडू द्यायचा लगेच. प्रेक्षकांना विनंती. तर या सामन्याचा मार मॅच आपण चेक. तर ॲडव्होकेट विनायक पाटील इथे उपस्थित आहेत सागावचे, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. लालचंद पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट विनायक पाटील यांचा सत्कार आपण करूया. सागावचे पेशाने एक वकील आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. साई शिलार यांना विनंती असेल आपण यायचे, आपलाही सत्कार होईल आयोजन समितीच्या वतीने. ॲडव्होकेट विनायक दादा पाटील यांचा सन्मान केला जातो. त्यांच्या माध्यमातून 40+ संघाला टी शर्ट सुद्धा त्यांनी पुरस्कृत केले आहेत आणि रेग्युलर संघासुद्धा ते नेहमी सपोर्ट करतात. त्यानंतर संदीप पाटील उपस्थित सागावचे, त्यांचे सत्कार होईल. फिल्डिंग सेट करा दिवा संघ. मॅच लगेच आपल्याला सुरू करायचे. साई शेलार यांचे आम्ही सन्मान लगेच करणार आहोत. त्या अगोदर संदीप पाटील यांचा सत्कार होईल. मॅच जेव्हा सुरू होईल विनोद पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेलच. अक्षय मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
11 धावा देऊन 3 विकेट आणि मॅचला कलाटणी दिली तो गोलंदाज अक्षय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितीन कैलास दादा मात्र याचकडून अक्षय